अरारारारारारारा! हे महाराष्ट्रातलं फुलांचं सर्वात मोठं मार्केट असेल, असं मला वाटतं. कारण इथं काय-काय व्हरायटी होती. अरे बाप रे बाप! चला तर मित्रांनो, मला जायचं होतं फुलांची शॉपिंग करायला आणि मग त्यासाठी मी काय केलं, आपली गाडी मस्तपैकी वॉश करून घेतली आणि तिच्यामध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो नाशिककडे. नाशिकला मला जायचं होतं फुलांची शॉपिंग करायला, कारण माझ्याकडे एक इव्हेंट होता आणि मला बरेचसे फुलं लागणार होते. सो मी मस्तपैकी फुलं घ्यायसाठी निघालो आणि ते मार्केट लागतं फक्त रात्रीचं. सो मी मार्केट रात्रीचं जायचं होतं म्हणून इव्हनिंगच्या पिरियडमध्ये निघालो आणि सोबत जाताना पान खाल्लं आणि मला बर्गर किंगचा बर्गर खूप आवडतो, कारण आमच्या सिटीमध्ये बर्गर किंग नाही आहे. सो मी कुठल्याही सिटीमध्ये गेलो तर बर्गर किंगला नक्कीच जातो आणि तो मार्केटचा टाईम होता 4 वाजेचा रात्रीतून. तोपर्यंत टाईमपास करायचा होता म्हणून रात्रीतून धुरंधर मूव्ही अवेलेबल होता रात्रीतून. म्हणून आम्ही मस्तपैकी सर्व मित्र गेलो होतो धुरंधर मूव्ही बघायला. नाशिकमधल्या फ्रेंड्सला पण बोलावून घेतलेलं होतं. सो आम्ही मस्तपैकी धुरंधर मूव्ही बघून घेतला. आणि मग काय त्यानंतर 3-3:30 वाजले आणि आम्ही निघालो मार्केटजवळ. तर मार्केटचा ओपन व्हायचा टाईम असतो 4 वाजता आणि आम्हाला अजून बराचसा टाईमपास करायचा होता. तर आम्ही गेलो होतो गंगेवरती बराचसा टाईमपास केला आणि थंडी पण बरीचशी वाढली होती. चला तर म्हटलं आपण इथं काहीतरी शेकोटी करून घेऊयात आणि शेकोटीसाठीच आम्ही इकडून तिकडून सामान जमा केलं आणि आम्ही सासू जमा केलीत. कोणाकोणाला माहिती आहे की शेकोटीच्या सामान जे जाळतो त्या सामानाला सासू म्हणतात, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मग मार्केट लागायला सुरुवात झालेलीच होती थोडी, पण मग आपण अजून पूर्ण मार्केट लागल्याशिवाय आपण सामान घेणार नव्हतो. तोपर्यंत मस्त काय इथं चहा घेतला, चहावाला माणूस आला होता. सो मस्त चहा घेतला थंडीतला आणि आता पूर्णपणे मार्केट लागतच होतं. चला तर मग घेतली फुलांची शॉपिंग करायला सुरू. बरेचसे फ्लावर्स घेतले आणि इथं सर्वात कमी रेटमध्ये मस्तपैकी आणि फ्रेश डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आलेले हे फुलं असतात. एकदम फ्रेश फुलं मिळतात. बरीचशी शॉपिंग केली आणि खूप जड होत होतं. तर प्रत्येक घेतल्यानंतर मी मस्तपैकी गाडीमध्ये ठेवून घ्यायचो आणि परत घ्यायला यायचो. तर बरेचसे फुलं घेतले आणि खूप प्रकारच्या व्हरायटीज होत्या इथं, जसे की जरबेरा, सूर्यफुलाचे, जिप्सी वगैरे आणि खूप मस्त रेटमध्ये मिळतात आणि खूप वेगवेगळ्या क्वांटिटी आणि व्हरायटीमध्ये मिळतं इथं. तर खूप जबरदस्त मार्केट आहे. आणि मग काय त्यानंतर निघालो चाळीसगावच्या दिशेने. चला तर सकाळ झालेली होती, मस्तपैकी मी निघालो चाळीसगावला. आल्यानंतर हे सगळे फुलं आम्ही पसरवून ठेवून दिले आणि तुम्हाला हा 7 डे चॅलेंजचा माझा व्लॉग 3 कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.